रामकृष्ण हरी माऊली, जय जय रामकृष्ण हरी. चला, तर आजचा नाश्ता आहे. तर मी आता बटाटा उकळायला टाकत आहे आणि आज बनवणार आहे एक भन्नाट अशी रेसिपी. तर जाणून घेऊया रेसिपीचं रहस्य आणि रेसिपी. चला, सर्वप्रथम मी बटाटा उकळायला टाकत आहे. तुम्ही बघू शकता. बघा, मी बटाटा उकळायला टाकत आहे. आपण बटाट्यापासून मस्त रेसिपी बनवत असतो. 2 ते 3 शिट्ट्या घेऊया. बाकीची तयारी तोपर्यंत करून घेऊया. त्याच्यासाठी लागणार आहेत पोहे. आता आपला बटाटा शिजून झालेला आहे. आता आपण पोहे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. तर हे पोहे थोडीशी पेस्ट करून घेऊया. तर हे मिक्सरला बारीक करून घेऊया पोहे. जसं तुम्ही बघितल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक केलं मी. तर त्यानंतर आपण टाकणार आहोत थोडंसं लसूण, अद्रक, कोथिंबीर, मला वाटते गाजर सुद्धा मी त्याच्यातच थोडंसं बारीक करून घेते, म्हणजे ते लवकर होईल ना. थोडंसं बारीक करून घ्यायचं त्यात. माझ्या व्हिडिओला लाईकच करत नाही कोण, कारण दुसऱ्यासारखे माझे व्हिडिओ नसतात ना. दुसरी लोक फिल्टर लावतात, काय करतात. मला नाही येत फिल्टर लावते. मी साधे व्हिडिओ काढते, जसे येतील तसे आणि टाकते यूट्यूबला. मस्त. आता हे थोडंसं बारीक करून घ्यायचं, हलकंसं बारीक करून घ्यायचं. चालेल. झालं बारीक करून. अद्रक, लसूण, कोथिंबीर, गाजर झालं. आता ह्याच्यात चवीपुरतं मीठ. तोपर्यंत ते हे होते. थोडंसं हिंग टाका, वाटलंच तर ओवा थोडासा टाका. चवीपुरतं मीठ. जास्त मीठ झालं की मग ते खारट खारट होतं. चेक करून मीठ टाका. बाकी काही नको टाकायला. जिरे पावडर, जिरे पावडर टाकले. स्वादा म्हणजे टेस्ट येण्यासाठी थोडीशी चिली पेस्ट टाकू.
शिट्टी अजून संपलेली नाही आहे. मग ते बटाटा ॲड करून आपण मळून घ्यायचे. तर बघा हा बटाटा शिजलेला आहे. आता बटाटा आपण त्याच्यात मिक्स करणार आहे. करून घेतो. आणि दुसरी गोष्ट, तुमच्याकडे मिक्सर नसेल तर तुम्ही पोहे भिजत घालू शकता. पोहे भिजत घालून त्याच्यामध्ये बटाटा मळायचा. तर मी मिक्सरला कोरडं पीठ करून घेतले. तसं पोहे भिजवून पण केले तरी चालते, त्याचे पण छान होतात मस्त. अजून हा गरमच आहे. जसं की आपण सगळे मसाले टाकलेलेच आहेत. आता नुसतं बटाटा पण ह्याच्यामध्ये ॲड करायचा, पीठ मळून घ्यायचं मस्त. गरम आहे त्याच्यामुळे मी मॅश करते. ते भाजेल हे बघा, अजून वाफ निघते त्याची गरम गरम. ते मस्त मिक्स करून घ्यायचं. आता लाईव्ह तुमच्या समोरच बनवत आहे मी. तुम्ही बघू शकता हे कसं बनतं. मस्त ह्याच्यापासून आपण मस्त भन्नाट रेसिपी बनवत आहे. रोज 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 थेपले, पराठा. तुम्हाला पण कंटाळा आला ते थेपले पराठा बघून. आज थोडं वेगळं बनवूया टिफिनसाठीचा. मस्त गोळा झालेला आहे तयार. थोडासा तुपाचा हात, नाही तर असंच गोळा झालेला आहे. थोडं टेस्ट करून बघा. त्याच्यामध्ये आपण थोडंसं मोठे मोठे बनवून 3 ते 4च झाले पाहिजे. तुम्हाला हवा तो आकार तुम्ही देऊ शकता त्याला. मी आता ह्याला आपण गोल बनवत आहे. तुम्हाला जो द्यायचा आहे तो आकार द्या आणि मस्त अशा गोळ्या बनवून घ्यायच्या. काहीच नाही, कष्ट नाही, काही नाही, एकदम सोपा. तुम्हाला उशीर झाला काय झाला तर तुम्ही कच्चा बटाटा खिसून पण टाकू शकता आणि भिजवलेले पोहे, एवढं तुम्ही करू शकता. तर आता ह्याला आपण शालो फ्राय करून घ्यायचे. तळून नाही घ्यायचं, शालो फ्राय करायचं मस्त. तर चला शालो फ्राय करायला ठेवूया. मस्त हे बघा झालेलं आहे आलू पोह्याची टिक्की. शालो फ्राय करूया. आपलं पॅन गरम झालेलं आहे तर आपण त्याच्यामध्ये आता तूप टाकून घेऊया. त्याच्यावर तूप टाकायचं. शालो फ्राय करायचा आपल्याला. तर त्याच्यावर आपण थोडंसं तेल टाकूया. ते तीळ पण त्याच्यामध्ये होऊन जाईल ना. हे बघा असं तीळ लावून घेतलेलं आहे. ठेवूया.
शालो फ्राय करायला. आवाज येतो का? तडतड. तीळ पण उडत आहेत. तडतड तडतड तडतड. तीळ टाकून घेतलेलं आहे. मस्त शालो फ्राय होत आहे आपली टिक्की. तर आम्ही ह्याला टिक्की बोलतो. तुमच्या इकडे तुम्ही त्याला काय बोलता ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा की ह्या पदार्थाला तुमच्या इकडे काय बोलता. आमच्या इकडे तर आम्ही आलू पोह्याची टिक्की बोलतो. मस्त त्याच्यामध्ये कोथिंबीर आहे, गाजर आहे, अद्रक लसूण आहे, बटाटा आणि पोहे. तर तुम्ही आता बघू शकता त्याला कसा कलर येणार आहे. मस्त तुम्हाला दाखवते की कलर कसा आलाय त्याला बघा. आणि आतून शिजून पण जाणार ते मस्त. आज टिफिनसाठी हा मेनू बनवलेला आहे. तर तो मेनू तुम्हाला कसा वाटला, साधा आणि सोपा, मला नक्की कमेंटमध्ये सांगायचं. माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करायचं बरं का, कुठेही जाऊ नका. तर ही मस्त बनलेली आहे बघा टिक्की. आता आपण टिफिनमध्ये काढून घेऊया. कसा झाला आजचा टिफिन तर मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं. माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर नक्की करायचे. बाय बाय. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.